नमस्कार, आपण पाहता तरुण भारत. शाळेत असताना आपण वडिलांच्याकडे काही गोष्टीसाठी हट्ट करत होतो. त्यावेळी ती गोष्ट जर काही योग्य असेल तरच ती वडील आपल्याला देत होते. परंतु आपला मुलगा काय करतो, कोणती नोकरी करतो किंवा कोणता व्यवसाय करतो यावर वडिलांचे लक्ष असणे देखील महत्त्वाचे आहे. पण आपला मुलगा काय करतो हे जर माहितीच नसेल तर असं काहीच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने पुण्यातील सुप्रसिद्ध जमिनीचा 1800 कोटींचा व्यवहार हा फक्त 300 कोटींमध्ये केला. या व्यवहारामध्ये त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघे भागीदार आहेत, असा धक्कादायक खुलासा समोर आला. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली. तसं यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. या सर्व प्रकरणामुळे अजित पवार यांना चांगलेच वेठीस धरले. ही जमीन कुणाकडून घेण्यात आली ही शीतल तेजवानी ही विदेशात फरार झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. कुर्बानी हमेशा सिपाही की दी जाती है, राजा और राजकुमार तो गद्दीवर बैठने के लिए होते. असंच काहीच आपल्याला या प्रकरणात दिसून येते. म्हणजे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात. असे आरोप करून माझी बदनामी केली जाते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा असे वक्तव्य त्यांनी केले. आता या गंभीर प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात आणि अजित पवार यांच्या राजकीय जीवनात काय उलथापालट होते याची उत्सुकता सर्व महाराष्ट्र जनतेला लागलेली आहे. असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका.